1877ची माघ वद्य सप्तमी शेगावच्या पावनभूमीसाठी हा दिवस भाग्याचा ठरला. एका नव्या युगाचा उदय झाला. बाजाराच्या कोलाहलात एका वटवृक्षाखाली ती तेजपुंज मूर्ती अवतरली. चेहऱ्यावर शांती आणि डोळ्यांत परब्रह्माचं तेज. उष्ट्या पत्रावळीतील अन्नकण उचलत योगीराजांनी संदेश दिला की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यातच त्यांना आनंद गवसला. बंकातलाल नावाच्या भक्ताला पहिल्याच दर्शनात महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. त्याने ओळखले की हे साक्षात ईश्वर आहेत. जेव्हा कोरड्या विहिरीवर महाराजांची दृष्टी पडली तेव्हा निसर्गानं माथा टेकवला आणि विहिरीतून पाण्याचं कारंजे वाहू लागले. अग्नीची धग असो वा संकटाची झळ, महाराज सदैव स्थिर राहिले. त्यांच्या सामर्थ्यापुढे काळालाही नतमस्तक व्हावे लागले. अहंकारी विद्वानांचा गर्वहरण करून महाराजांनी या जगाला नामस्मरणाची आणि माणुसकीची खरी शिकवण दिली. अवघे शेगाव गणगण गणात बोतेच्या नादानं दुमदुमले. भक्तांच्या जीवनात सुखाचा आणि भक्तीचा वर्षाव सुरू झाला. श्रद्धा ठेवा, महाराज आजही आपल्या सोबत आहेत. अशाच दिव्य कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणगण गणात बोते.